डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती उद्घाटन जे कार्यालय आहे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनीत सिंग गोगोराय, मार्गदर्शक श्री बाबूराव कदम साहेब, स्वागताध्यक्ष श्री शिवाजी कवडे, कृष्णराज इंगळे, पृथ्वीराज पवार साहेब, अफसर खान साहेब, इब्राहिम पठाण, इकबाल सिंग, या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर, विविध संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बंधूंनो आणि इतर सर्व मान्यवर, गेल्या मी 9 महिन्यापासून शहरामध्ये कार्यरत आहे। मी याच्यापूर्वी ग्रामीण ॲडिशनल एसपी होतो 3 वर्ष, 2003 ते 5च्या कालावधीमध्ये, आणि याच्यापूर्वी मी मालेगाव आणि भिवंडी सारख्या संवेदन शहरामध्ये देखील 2-2, 3-3 वर्ष काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला माहिती आहे की कशा प्रकारे कोणत्या शहरामध्ये काम करायचं। शेवटी अनुभव असतो, अनुभवातून माणूस शिकतो, चुका करतो आणि चुकातून शिकतो। या सर्व याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या शहरामध्ये येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण सगळी फार उत्साहात आणि जोमामध्ये सगळेजण एकमेकांच्या सर्व धर्मियांच्या सहकार्याने साजरी करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी पाहिलं की आपल्या शहरातील कुठल्याही नागरिकाला किंवा व्यक्तीला अशांतता नको आहे। कारण की आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल की दिवाळी असेल, रमजान ईद आपला सण असेल, रमजान महिना असेल संपूर्ण, त्यानंतर होळी, रणपंचमी झाली, त्याच्यानंतर गुढीपाडव्याची आपल्या मिरवणुका झाल्या, काल रामनवमी झाली। अतिशय शांततेत, सुव्यवस्थेत आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार न होता, कारण की मी प्रत्येक वेळी पीस कमिटीची मीटिंग झाल्या, पोलीस स्टेशनला विविध बैठका झाल्या, सर्वांनी त्याच्यामध्ये सविस्तर सूचना दिल्या, आम्ही अडचणी ऐकून घेतल्या। परंतु याच्यामध्ये एकच आहे की 99% काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे, आम्ही काही केलं नाही। म्हणजे आम्ही फक्त 1% त्या ठिकाणी तुमच्यावरती उभं राहण्याचं आणि तुमच्या प्रयत्नांना साथ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळेच ही शांतता आणि सुव्यवस्था आपल्या शहरात राहिलेली आहे। कारण मी बघितलं की गेल्या 20 वर्षामध्ये आपलं शहर 2003 ते आज 2025 मध्ये खूप बदललेलं आहे। आपल्या शहराचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे। कारण की मी म्हटलं जसं की आपल्याकडे आपण जे काही विविध कार्यक्रम आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने साजरे करत आहात, कारण की खरोखरच की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाकरता आणि आपल्या समाज बांधवांकरता जे कार्य केलेलं आहे, म्हणजे हे जगाच्या इतिहासामध्ये असं कोणी केलेलं नाही असं कार्य, त्यांचं एवढं महान कार्य आहे। आणि मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे, मी आर्ट्समधून ग्रॅज्युएशन झालं आणि माझं लॉ झालेलं आहे। माझं MPSC मध्ये सुद्धा आणि या स्पर्धा परीक्षेला माझा लॉ विषय होता। मी आज सांगायला मला अभिमान वाटतो की जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, माझा इंटरव्ह्यू देखील इथंच झाला सुभेदारीला, त्यावेळी मला राज्यघटनेबद्दल माहिती विचारण्यात आली आणि प्रिॲम्बल विचारण्यात आली। त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला प्रिॲम्बल पाठ आहे का, तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहे। प्रत्येक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला आपल्या राज्यघटनेचा गाभा म्हणजे प्रिॲम्बल आहे, तुमची पाठ आहे का? मी म्हटलं माझी पाठ होती त्यावेळी, आता थोडीशी कालांतराने थोडी विसरली गेली। आज सुद्धा मला आठवतं, म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया having sovereignly resolved the constituted India into a social sovereign republic and democratic, असं करून ते पुढे सगळं वाक्य रचना आहे। मी सगळी पाठ म्हणून दाखवली। म्हणजे मला त्यावेळी राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यघटनेबद्दल आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना सगळ्या जगाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून जी बनवली, त्याचा खूप अभिमान वाटला। आज सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे शासन येतं जातं, राजकीय पक्ष येतात जातात, परंतु आपल्या लोकशाहीचा जो गाभा आहे तो फार मजबूत आहे। आणि ह्या मजबूत अशा आपल्या लोकशाहीमधून आपला देश, आपलं राज्य हे प्रगती करत आहे। कारण की प्रत्येकाला चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत, प्रत्येकावरती नियंत्रण ठेवलेलं आहे। कारण की एवढ्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून अशा प्रकारची राज्यघटना, म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास देखील केलेला असेल, परंतु अशी अप्रतिम अशी ती म्हणजे संरचना आहे की त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की प्रिॲम्बल जी आहे ती आपण वेगळ्या ठिकाणी अशी सन्मानाने लावलेली असते, तिचा आदर्श ठेवला जातो। त्याच्यावरून आपण म्हणजे सगळ्यांनी
शिकलं पाहिजे की आपल्या देशाबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल डॉक्टर बाबासाहेबांना काय वाटत होतं आणि आपण आपला देश कसा घडवत आहोत। मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये खूप प्रकारच्या अनेक अडचणी आहेत। शासन प्रत्येक ठिकाणी पोहोचणार नाहीये, परंतु आपण समाज बांधवांनी प्रत्येकाने एकमेकांना जर मदत केली, आपण एकमेकांना जर साथ दिली, समाज उपयोग जर असे काही वेगवेगळे कार्यक्रम केले, जसं ब्लड डोनेशन आहे, शिक्षणाची जबाबदारी घेतली, गरिबांना मदत केली, काही आणखीन बरेचसे वेगवेगळे असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आपण राबवत आहात सगळेजण। मला खात्री आहे की शेवटी माणूस कसं आहे की बाबा आंबेडकर साहेबांचं जे काही वाक्य आहे की कमवा, शिका आणि मोठे व्हा, संघर्ष करा। तुम्ही प्रत्येकाला जर एक शिक्षण देऊन जर एक कुटुंबात मुलगा उभा केला, ते अख्खं कुटुंब उभं राहतं। पूर्वी काळी तुम्हाला माहित असेल की एक मुलगा जर शिकला तर माझ्या घरात अशी पद्धत होती, माझ्या आजोबांनी माझे एक मोठ्या काकांना शिकवलं, ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकला जाऊन शिकून आले, त्यांच्यामुळे माझ्या घरातले सगळे माझे काका आणि आत्या त्यांच्याकडे जाऊन शिकले मुंबईला। पूर्वी आपल्याकडे पद्धत होती, एक मोठा भाऊ शिकला की बाकी सगळे त्याकडे शिकायला जायचे। माझ्या वडिलांनी आमच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियाच्या मुलांना आणलं आणि त्यांना शिकवलं आणि त्यांना कुठं ना कुठंतरी नोकरी धंद्याला करता लावलं आणि मदत केली। आपण देखील आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची मदत ही सगळ्यांना करणं अपेक्षित आहे। आपले समाज बांधव असतील की समाजातील आपले मित्र परिवार वर्ग असतील, त्यांच्याकरता आपण काम केलेलं आहे आणि मला खरोखरच अभिमान आहे की आपल्या शहरामध्ये आपण सर्वजण, सर्व समाजाचे लोक असे एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपण सगळेजण मनवणार आहात। येणारं जे आपले शहर आहे, तुम्हाला माहिती की टुरिस्ट कॅपिटल, मी सारखं सांगत असतो की टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आपलं शहर आहे। आपल्याकडे येणाऱ्या दिवसामध्ये आणि वर्षामध्ये 80,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे। म्हणजे आपल्या शहराला कुठलीही गालबोट न लागून देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, कारण की आपल्या कुटुंबाचं, आपल्या पुढच्या पिढ्यांचं जर भवितव्य जर बघायचं असेल तर हे आपल्या शहरामध्ये आहे। कारण की महाराष्ट्रातील इतर सगळे शहर जे आहेत त्याच्यात सॅच्युरेशन आलेलं आहे, आता तिथं काही प्रगती होऊ शकत नाही, जास्त इंडस्ट्रीज किंवा इतर डेव्हलपमेंट येणार नाही। आपलं शहर एअरपोर्टनी कनेक्टेड आहे, समृद्धीनी कनेक्टेड आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्यामुळे आपल्याकडे खूप मोठी प्रगती होणार आहे। मग अशा प्रगतीशील शहरामध्ये आपण राहत आहोत, त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून मला खात्री आहे की आपण येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे एकोपाने राहू, या ठिकाणची शांती आणि सुव्यवस्था आपण अबाधित राहू आणि अशाच एकमेकांना सहकार्य करून जे काही सण आहेत ते चांगल्या प्रकारे साजरे करू। आपला जो सण आहे आता 14 एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेबांची आपण जी जयंती साजरी करणार आहोत ती अशी ते धूमधडाक्याने साजरी करू, सगळ्यांना आदर्शवत वाटेल असे काही विचार आणि संकल्पना पुढे ठेवू। आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व सदस्यांचे, कमिटीच्या सदस्यांचे आभार मानतो आणि आता ह्या 14 तारखेपासून आपण वारंवार भेटतच राहणार आहोत, परंतु पुन्हा एकदा आपण या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहे ते आचरणामध्ये आणू, कारण की विचार हा नुसता पुस्तकात ठेवून का उपयोग नसतो, तो विचार जर आपण आत्मसात केला आणि त्याच्याप्रमाणे आयुष्याची आपण वाटचाल जर केली तर त्या विचाराला काहीतरी किंमत आहे, महत्व आहे। हे सगळ्यांनी आपण पाळूया आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्या वचनाप्रमाणे आपण आयुष्यात चालूया। मला असं वाटतं की या शब्दांनी मी माझे भाषण जे आहे आटोपशीत करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।